आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। जामनेर येथे जीर्ण इमारत दुर्घटना, प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड। जामनेर इमारत दुर्घटना, ढिगाऱ्याखाली अडकलेले मजूर सुखरूप बाहेर। बचाव पथकाची कामगिरी वाखाणण्याजोगी, प्रशासकीय दुर्लक्ष की नियोजनाचा अभाव। 2 मजूर ढिगाऱ्याखाली अडकले, पण बचाव पथकाच्या अथक प्रयत्नातून सुखरूप बाहेर काढण्यात आले। जामनेर नगर परिषद कर्मचारी, पोलीस प्रशासन, भाजपाचे पदाधिकारी आणि बांधकाम विभागाने या बचाव पथकात यश मिळवले। प्रशासकीय नियमावलींचा अभाव की दुर्लक्ष, अनेक गंभीर प्रश्न या घटनेने उघड केले। जामनेर येथे पंचायत समितीची जुनी जीर्ण इमारत पाडण्याचे काम सुरू असताना आज दुपारी अचानक वरचा स्लॅब कोसळला। या घटनेत 2 मजूर ढिगाऱ्याखाली अडकले। या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जामनेर नगर परिषद कर्मचारी, पोलीस प्रशासन, बांधकाम विभाग व भाजपाचे पदाधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार यांनी तातडीने प्रयत्न सुरू केले। 3 ते 4 तासांच्या अथक परिश्रमातून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। दोन्ही मजूर सुखरूप बाहेर आल्यावर बचाव पथकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्ट दिसत होते। या संपूर्ण बचाव कार्यात नगर परिषद कर्मचारी, पोलीस कर्मचारी, भाजपाचे पदाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने जीवाची पर्वा न करता प्रयत्न केले। सर्वांचे समन्वयित प्रयत्न आणि धाडस निश्चितच प्रशंसनीय आहे। मात्र या घटनेनंतर काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। जुनी जीर्ण इमारत पाडण्यासाठी मोठ्या पोकलॅम्प ब्रेकरचा वापर करताना योग्य ती खबरदारी ठेकेदार किंवा ज्या प्रशासकीय विभागाकडे हे जुनी इमारत पाडण्याचे काम होते त्यांनी खबरदारी घेतली नाही का? भरगावात जीर्ण इमारत पाडण्याच्या नियमावलीचे पालन करण्यात आले का? मजूर इमारतीखाली असल्याचे ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर यांना माहीत नव्हते का? बांधकाम विभागाने योग्य मार्गदर्शन केले का? ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित होते का? असे अनेक प्रश्न इथं उपस्थित झाल्याचे दिसून येत आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण अशा घटना घडूच नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेणे, नियमावलीचे काटेकोर पालन करणे आणि ठेकेदारांची जबाबदारी ठरवणे गरजेचे आहे। या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा अशी स्थानिक नागरिक आणि जाणकारांकडून मागणी केली जात आहे। आपण पाहतात MJ न्यूज। मी आपल्यासोबत दादाराव वाघ।
हो